नमस्कार मित्रांनो, धर्मश्री विज्ञान या आपल्या प्रिय यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो। तर सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना हा जवळ आलेला आहे। तर या महिन्यामध्ये काय काय उपासना आराधना केली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो। हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे असे पण म्हटले जाते। श्रावण महिन्यात भक्तिभावानं केलेली पूजा, जप, तप, दान याचे फळ अनेक पटींनी वाढून आपल्याला मिळत असतं। पण अनेकांना प्रश्न पडतो की या महिन्यामध्ये श्रावण महिन्यात करायचं तरी नक्की नेमकं काय। तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग कोणती 7 अशी उपाय आहेत ती आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ आणि ती का महत्त्वाची आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। चला तर मग याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। भगवान शंकरांची पूजा केली पाहिजे। श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा हा महिना त्यांच्यासाठी अर्पण केला जातो व त्यांच्यासाठी हा प्रिय आहे, म्हणून आपण महादेवाची पूजा केली पाहिजे। त्यामुळे भगवान शंकरांना दररोज किंवा शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर मंदिरामध्ये जाऊन जल अभिषेक करावा किंवा ज्या गोष्टी शक्य असतील त्या तिथे अर्पण कराव्या। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला पाहिजे। असे केल्याने मनाला शांती भेटते, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगती मिळत असते असे शास्त्र सांगतं। त्याच्याऐवजी दुसरे सुद्धा मंत्र आहेत महादेवाचे, ते सुद्धा जप करू शकता। दुसरा उपाय, बेलपत्र अर्पण करा। भगवान शंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे। श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर 3 पानांचे बेलपत्र अर्पण केल्यास अनेक प्रकारचे दोष पाप कमी होत असतात व ते कमी होण्यास एक सातत्यानं तुम्हाला मदत होते। पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे की बेलपत्र ताजं आणि स्वच्छ जर असेल तर तुमची सर्व पापे लवकरात लवकर नष्ट होतात। तिसरा उपाय, महामृत्युंजय मंत्राचा जप हा आपण करावा। श्रावण महिन्यामध्ये जर दररोज तुम्ही 108 वेळा किंवा शक्य असेल तितक्या वेळास तुम्ही करू शकता, पण क्रमांक तो असा असला पाहिजे 11, 21, 51 आणि 108। ओम त्र्यंबकं जजामहे हा जो काही मंत्र आहे तो सातत्यानं तुम्ही जप करावा। हा मंत्र आरोग्य, मानसिक बळ आणि सकारात्मकता वाढवणारा एक छान असा मंत्र मानला जातो। याच्यामध्ये तो मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात्। हा मंत्र जरी वाटायला म्हणायला मोठा असेल, पण जेव्हा तुम्हाला सवय होते तेव्हा 7 ते 10 मिनिटांमध्ये ही एक माळ तुमची होऊन जाईल। चौथा उपाय, दान धर्म करा। या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही दान केलं पाहिजे। श्रावण महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तींना तुम्ही काहीही दान करू शकता। त्यांना लागणाऱ्या वस्तू या महिन्यात जर तुम्ही दिलात तर ते शुभ मानलं जातं। दानामुळे केवळ पुण्यच मिळत नाही तर मनामध्ये एक समाधान आणि आनंद निर्माण होतो। पाचवा उपाय करायचा आहे तो म्हणजे सात्विक आहार घ्या। या महिन्यामध्ये शक्यतो सात्विक आणि शुद्ध आहार घ्यावा। तसं पाहायला गेलं तर सातत्यानं तुम्ही सात्विकच आहार घेतला पाहिजे, शुद्ध आहार तोच आहे। तामसिक आणि अति मसालेदार जे काही पदार्थ आपण बनवतो आणि खातो हे टाळावेत। ह्या महिन्यात तरी कमीत कमी नॉनव्हेज खाऊ नका, जे खात असतील ते। सात्विक आहार चांगला घ्या, यामुळे शारीरिक आणि मन दोन्हीही शुद्ध राहतं। 6वा उपाय करायचा आहे, मंदिरामध्ये सातत्यानं दर्शन घ्या। कधी पण तुम्ही दर्शन घेऊ शकता, दिवसाचे 24 तास आहेत त्याच्यामध्ये दर्शन घ्यायला चालतं। श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिर, ज्योतिर्लिंग किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही देवळामध्ये मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता। दर्शन झाल्याच्या नंतर 2 मिनिटं शांत बसून भगवंताचं, महादेवाचं नामस्मरण करा। यामुळे मंदिरामधली जी काही सकारात्मकता ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये एक ग्रहण होत असते, आत्मसात होत असते। 7वा उपाय करायचा आहे, रुद्राक्ष जर भेटलं तर नक्कीच रुद्राक्ष धारण करा या महिन्यामध्ये आणि ओरिजिनल रुद्राक्ष धारण करा। शिवनाम सातत्यानं करत राहा। श्रावण महिन्यात पंचमुखी रुद्राक्ष जर धारण केलं तर ते सातत्यानं आपल्याला जीवनात प्रगती देत असतं, हे शुभ मानलं आहे। जर रुद्राक्ष नसेल तर दिवसात काही वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, नामस्मरण करा। यामुळे मन एकाग्र होतं आणि आत्मविश्वास आपला वाढतो। तर ही सर्व कामे आपल्याला करायची आहेत। मित्रांनो, श्रावण महिना हा केवळ एक सणांचा महिना नाही तर एक आत्मशुद्धी
आणि आध्यात्मिक प्रगतीचा हा एक काळ आहे। तर या 7 गोष्टी श्रद्धेनं आणि भक्तिभावानं जर तुम्ही केल्यास तर तुम्हाला भगवान महादेवांची कृपा नक्कीच प्राप्त होऊ शकते। तुम्ही यापैकी कोणती गोष्टी नियमित करत असता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि धर्मश्री विज्ञान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम।